सर्वांना जय भीम. माझ्या समाज बांधवांना मी फक्त एकच विनंती करतो की हा जो माझा व्हिडिओ आहे, आपल्या समाजातील जे नेते आहेत, ज्यांच्या संघटना आहेत, ज्यांचे प्रतिष्ठान आहे, ज्यांचे मंडळ आहे, ज्यांचे ग्रुप आहेत, ज्यांच्या काही छोट्या मोठ्या संघटना असतील, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की आता ही जी लढाई आहे ती आपल्या अस्मितेची, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. बुद्धगया जर एकदा आपल्या हातातून गेलं तर कधी जिंदगीमध्ये आपण म्हणणार नाही की ते बुद्धगया आपलं होतं. बाबासाहेबांनी आपल्याला दादांना लढायला शिकवले. आता लढाईची वेळ आली. संघर्ष आजपर्यंत आपण अनेक केले, बस झाले. आता आपल्या अस्मितेसाठी, आपल्या देवासाठी संघर्ष करायची वेळ आली आपल्याला. तर आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी संघर्ष करू. एक तारीख काढा. त्या तारखेला सर्वजण पांढरे कपडे परिधान करून पंचशिलेचा ध्वज हातामध्ये घेऊन आपण आंदोलन करू. आपलं आंदोलन हे हिंसक नसणार आहे. आपल्याला कोणाला काहीच बोलायचं नाही, कोणत्या धर्माला गालबोट लावायचं नाही, आपल्याला कोणाला शिवीगाळ नाही करायची. आपलं आंदोलन आपल्याला शांतीमध्ये करायचं आहे. पण आपलं आंदोलन हे समाजाला नाही तर अख्ख्या जगाला दिसलं पाहिजे की हे लोक शांतीमध्ये किती चांगल्या पद्धतीचं आंदोलन करू शकतात. पुण्यामध्ये एक आंदोलन झालं, त्या आंदोलनाची नोंद आज भारताच्या बाहेरसुद्धा होती. तर विचार करा, या महाराष्ट्रामध्ये अनेक शहरं आहेत. त्या शहरातले बुद्धिस्ट लोक गेले कुठं? औरंगाबादमध्ये लोकसंख्या जास्त आहे म्हणतात, सोलापुरात लोकसंख्या जास्त आहे म्हणतात, अकोल्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे म्हणतात, नाशिकमध्ये लोकसंख्या जास्त म्हणतात. अरे मग एवढ्या शहरांमध्ये जर लोकसंख्या आपली जास्त आहे तर आंदोलन करायला काय प्रॉब्लेम आहे? का जयंतीला फक्त नाचण्यासाठी लाखो लोक एकत्र आले पाहिजे का? नाही, समाजासाठी लाखो नाही करोडो लोकांनी एकत्र आलं पाहिजे. तर मी तुम्हाला एवढं एकच सांगेल की प्रत्येकाने प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक काय बोलतात त्याला, जिल्ह्यात, राज्यात, प्रत्येक ठिकाणी आंदोलन करा. आंदोलन आपल्याला एकदम शांतीच्या मार्गाने करायचं. आपल्याला कोणालाच काही बोलायचं नाही आहे. आणि जर कोणाला कळत नसेल की बाबा आंदोलन कशा पद्धतीने करायचं, एक तारीख काढा. त्या तारीख काढल्यानंतर ना आपण प्रत्येकजण पोलिसांना लेटर हेड देऊ. ज्यांना कोणाला आमचं सम्राट आर्मीचं लेटर हेड हवं असेल त्यांनी डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला माझं लेटर हेड देतो. त्याच्यावर फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, विषय लिहायचा आहे, तारीख लिहायची आहे. आणि त्याच तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालं पाहिजे. म्हणजे कोणतंच शहर असं राहिलं नाही पाहिजे की त्या शहरामध्ये आंदोलन झालं नाही पाहिजे. म्हणजे प्रत्येक शहरात आंदोलन झालंच पाहिजे. याची नोंद प्रत्येकाने घ्या. आणि जर कोणाकडे लेटर हेड नसेल तर एक पेन घ्या, एक वहीचं पान घ्या. त्याच्यावर कायदेशीर ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी विचारा, त्या गोष्टी आम्ही सांगतो तुम्हाला. तो विषय लिहा, तो मजकूर मांडा आणि आंदोलन करा. कारण की जर आज आपण आंदोलन नाही केलं तर येणाऱ्या ज्या पिढ्या असतील आपल्या, त्या म्हणतील की तुम्ही जिवंत असताना काय केलं. जिवंत आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला सर्वांना पेटून उठावं लागेल. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्याला कुणाला या गोष्टीशी घेणे देणं नसेल त्यांनी समाज म्हणू नये. सोशल मीडियावर फक्त येऊन बाबासाहेबांची गाणी काढणं म्हणजे समाज नाही आहे. समाजासाठी लढणं म्हणजे समाज आहे. जो समाजासाठी लढतच नाही तो कसला समाजाचा? काय त्या समाजाशी काय त्याला घेणे देणे? नाचणं म्हणजे समाज नाही आहे. परत एकदा सांगतो.